एवढी माहिती प्रेम ना थोडासा तुम्ही प्रेम महायुतीचे उमेदवार म्हणून तुम्ही रायगड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तुम्हाला तुमच्या विजयाची किती निश्चिती वाटते सर? महायुतीचा उमेदवार म्हणून 18व्या लोकसभेसाठी आज मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला। मला खूप मनापासूनचा आनंद आहे। मी आज नामदार रवींद्रजी चव्हाण, नामदार उदयजी सामंत, नामदार हसन मुश्रीफ, आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार भरतशेठ गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्रशेठ दळवी, आमदार योगेशजी कदम, माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील, माजी आमदार डॉक्टर विनय राठोड, मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर माझे सर्व घटक पक्षाचे प्रमुख, या सर्वांचे मी आभार मानतो। उत्स्फूर्त असा प्रतिसाद महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, गुहागर ते अलिबागपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जो अभूतपूर्व त्या ठिकाणी दर्शवला, ते मला असं वाटतं की निकालाच्या संदर्भात आपल्याला त्या संदर्भात जाणीव झाली असेल। भरतशेठ शेजारी तुमच्या उभे आहेत, त्यांना गॅरंटी मागितली तुमच्याकडे, तुमची गॅरंटी त्यांना घेतली सगळ्यांना? हे मला कळलं नाही। भरतशेठ मगाशी बोलताना भाषणात म्हणले की आम्ही लोकसभेची तुमची गॅरंटी घेतोय, आमची विधानसभेची तुम्ही पण घ्या। असं आहे, भरतशेठ त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात नेहमी, आणि मी पण माझ्या शैलीमध्ये असं उत्तर दिलं की आम्हालाही पहिल्यांदाच जसं पेण मतदारसंघात कमळावरती मतदान करायचं आहे, तसं तिकडे धनुष्यबाणावरती करायचं आहे। आता ती सवय सगळ्यांना लागलीच। आता मावळमध्ये आता आम्ही सगळेजण तिथं मतदान करतो। गॅरंटी आहेच, जिथे मोदी गॅरंटी तिथं आमची गॅरंटी। सर, वैभव खेडेकर यांनी काल आरोप केले